हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज रविवार आणि आम्ही निघालोय गार्डनमध्ये फिरायला. त्या अगोदर सतीशला प्यायची होती चहा, तर मी पटापट गरमागरम चहा बनवली आणि आम्ही दोघांनी सोबत चहा पिली. चहा पिऊन झाली आणि आम्ही निघालो गार्डनमध्ये जाण्यासाठी. गार्डनला आलो आणि गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही आलो तिकीट काढण्यासाठी. काउंटरला आलो आणि आम्ही काढले 2 तिकीट वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही आतमध्ये आल्यानंतर मला एवढा मोठा डायनासोर दिसला, पण तो नकली होता आणि इव्हिनिंगचा टाइम होता, तर खूप सारे लोक आलेले होते. वातावरण पण एकदम मस्त फ्रेश झालेलं होतं. मग मला त्या गार्डन मध्ये एवढं छानसं ट्री दिसलं, ते पूर्ण व्हाईट फ्लावरचं होतं आणि हा डायनासोर तर खूपच मोठा आहे. मग मला त्याला जवळून बघायचं होतं, मग मी ते जवळून बघायला त्याच्या जवळ गेली. जसं जसं मी जवळ जात होते, तो डायनासोर अजूनच मोठा होत चालला. आणि या गार्डन मध्ये खूप सारे डायनासोर आहेत. तसं ही डायनासोर गार्डन म्हणूनच ओळखलं जातं पुण्यामध्ये. मग काय, गार्डन फिरतच होतो तोपर्यंत थोडा पाऊस यायला लागला. मग आम्ही डायनासोर खाली जाऊन उभं राहिलो आणि हा जर ओरिजिनल वाला डायनासोर असतं तर त्याने तर आतापर्यंत आम्हाला खाऊन टाकलं असतं. मग थोडासा पाऊस बंद झाला आणि मग मी निघाले पुढचे डायनासोर बघायला. इथं खूप सारे डायनासोर आहे आणि या गार्डन मध्ये एक मगर पण आहे, पण ती ओरिजिनल वाली नाही, नकली वाली. मग मी तिच्याजवळ थोडेसे फोटो वगैरे काढले आणि मग मी तिच्या दातांना टच करून बघत होते की ते खाली येतं की काय. मग आम्ही इथं थोडा वेळ बसलो आणि निघालो पुढचे डायनासोर बघण्यासाठी. आणि आम्ही इथं आतमध्ये आलो. इथं खूप मोठा डायनासोर होता आणि सगळे या डायनासोरच्या पोटामध्ये जात होते. मग मी आणि सतीश आम्ही दोघं पण या डायनासोरच्या पोटामध्ये आलो. हे बघा, आम्हाला डायनासोरनी खाऊन टाकलं. त्यानंतर कसं तरी आम्ही डायनासोर पासून वाचून डायनासोरच्या बाहेर आलो आणि गार्डन खरंच खूप मस्त पैकी डेकोरेट केले. मग आम्ही पूर्ण गार्डन फिरल्यानंतर आम्ही निघालो घरी परत येण्यासाठी. तोपर्यंत माझा नेक्स्ट ब्लॉग येईपर्यंत बाय बाय.